श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 15वा सर्ग वाचूया. सुमंत्राचे महाराजाच्या आज्ञेनुसार श्रीरामांना बोलवण्यासाठी त्यांच्या महालात जाणे. ते वेदपारांगत ब्राह्मण आणि मुनी ती रात्र गेल्यावर प्रातःकाळी राजद्वारावर उपस्थित होते. मंत्री, सेनेतील मुख्य अधिकारी आणि मोठे मोठे शेठ सावकार श्रीरामचंद्रांच्या अभिषेकासाठी मोठ्या प्रसन्नतेने तेथे एकत्र झाले होते. निर्मल सूर्योदय झाल्यावर दिवसा जेव्हा पुष्य नक्षत्राचा योग आला आणि श्रीरामचंद्रांच्या जन्माचा कर्कलग्नी उपस्थित झाला, तेव्हा त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी राज्याभिषेकाची सर्व सामग्री एकत्र जमवून ठेवली. पाण्याने भरलेले सोन्याचे कलश, सजविलेले भद्रपीठ, चमकणाऱ्या व्याघ्रचर्माने आच्छादलेला रथ, गंगा यमुनेच्या पवित्र संगमातून आणलेले पाणी, या सर्व वस्तू एकत्र केलेल्या होत्या. याशिवाय अन्य नद्या, पवित्र जलाशय, कूप, सरोवरे आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या, गोदावरी, कावेरी वगैरे, वरती प्रवाह असलेली सरोवरे आणि दक्षिण व उत्तरेकडे ज्यात दुधाप्रमाणे निर्मळ पाणी भरलेले आहे अशा नद्या, समुद्र, या सर्वातून आणलेले पाणीही तेथे संग्रह करून ठेवले होते. याशिवाय दूध, दही, मध, तूप, लाह्या, फुलं, 8 सुंदर कन्या, मदमत्त गजराज आणि दूधवाल्या वृक्षांच्या पानांनी मढलेले सोन्या चांदीचे जलपूर्ण कलशही तेथे होते व ते शोभून दिसत होते. श्रीरामचंद्रांसाठी चंद्राच्या किरणांप्रमाणे विकसित, कांतीयुक्त, श्वेत पीतवर्णाचा उत्तम रत्नजडित चौथरा सुसज्जित ठेवला होता. चंद्रमंडलाप्रमाणे सुसज्जित छत्रही अभिषेक सामग्री समवेत शोभत होते. ते परमसुंदर व प्रकाश फैलावणारे होते. सुसज्जित पांढरा खोंड व घोडाही उभा होता. सर्व प्रकारची वाद्ये होती. स्तुतिपाठ करणारे वंदी आणि मागधही उपस्थित होते. इक्ष्वाकू वंशी राजांच्या राज्यात ज्याप्रमाणे जसा अभिषेक सामग्रीचा संग्रह असला पाहिजे, त्यानुसार राजकुमारांच्या राज्याभिषेकाची सर्व सामग्री घेऊन ते लोक तेथे महाराज दशरथांच्या आज्ञेनुसार तेथे त्यांच्या दर्शनासाठी एकत्र आलेले होते. राजाला दारावर नसलेले पाहून ते म्हणू लागले, महाराजांकडे जाऊन आमच्या आगमनाची सूचना कोण देणार? आम्ही तर महाराज इथं नाहीत असं पाहतो आहोत. सूर्योदय झाला आहे आणि बुद्धिमान श्रीरामांच्या यवराज्याभिषेकाची सर्व तयारी झाली आहे. ते सर्व लोक जेव्हा याप्रमाणे बोलत होते, त्याच वेळेस राजद्वारे सन्मानित सुमंत्राने तेथे उभे राहून सर्वांना सांगितले, मी महाराजांच्या आज्ञेनुसार श्रीरामांना बोलविण्यासाठी लगेचच जातो आहे. आपण सर्व महाराज आणि विशेषतः श्रीरामचंद्रजींचे पूजनीय आहात. मी त्यांच्याच वतीने आपणा सर्वांचं कुशल विचारतो आहे. आपण लोक सुखी आहात ना? असे म्हणून आणि उठलेले असूनही महाराजांचे बाहेर न येण्याचे कारण सांगून पुरातन वृत्तांत जाणणारे सुमंत्र पुन्हा अंतःपुरातील दारावर परत गेला. ते राजभवन सुमंत्रासाठी नेहमीच उघडे होते. त्याने आत प्रवेश करून महाराजांची वंशस्तुती केली. त्यानंतर तो राजाच्या शयनगृहाजवळ जाऊन उभा राहिला. तो गुणवर्णनपूर्वक आशीर्वादसूचक वचनाद्वारे रघुकुल नरेशाची स्तुती करू लागला. ककुत्स्थ नंदन, चंद्र, सूर्य, शिव, कुबेर, वरुण, अग्नी आणि इंद्र आणि आपल्याला विजय प्रदान करावा.
रात्र सरली, आता कल्याण स्वरूप दिवस उगवला आहे. राजसिंहा निद्रा त्यागून जागे व्हावे आणि आता प्राप्त कार्य करावं. ब्राह्मण सेनेतील मुख्य अधिकारी आणि मोठे मोठे शेठ सावकार आलेले आहेत. ते सर्व लोक आपले दर्शन घेऊ इच्छितात. रघुनंदन जागे व्हावे, मंत्रणा करण्यात कुशल. सूत सुमंत्र जेव्हा या प्रकारे स्तुती करू लागला तेव्हा राजा त्याला म्हणाला, सूता, श्रीरामांना बोलावून आण. अशी जी मी तुला आज्ञा केली होती ती तू का पाळली नाहीस? असं कोणतं कारण होतं की ज्यामुळे माझ्या आज्ञेचं उल्लंघन होत आहे? मी झोपलेलो नाही. तू श्रीरामांना लवकर बोलावून आण. याप्रमाणे राजा दशरथाने सूतास जेव्हा परत उपदेश दिला तेव्हा तो राजाची आज्ञा ऐकून मस्तक झुकवून त्याचा सन्मान करीत राजभवनातून बाहेर आला. राजभवनातून निघून ध्वजपताकांनी सुशोभित राजमार्गावर आला. तो हर्ष व उल्हासपूर्वक सगळीकडे दृष्टी टाकत भरभर पुढे चालला होता. सूत सुमंत्र तेव्हा रस्त्यात सर्व लोकांकडून श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या आनंददायी गोष्टी ऐकत चालला होता. त्यानंतर सुमंत्रास श्रीरामांचे सुंदर भवन दिसले. ते कैलास पर्वताप्रमाणे श्वेतप्रभेने प्रकाशित होत होते. ते इंद्रभवनाप्रमाणे दीप्तिमान होते. त्याचे फाटक विशाल दारांनी बंद होते. त्याचा मुख्य अग्रभाग सोन्याच्या देवप्रतिमांनी अलंकृत होता. त्याच्या बाहेर फाटकावर मणी मोती जडविलेले होते. ते सारे भवन शरद ऋतूतील ढगांप्रमाणे शुभ्र कांतीयुक्त दीप्तिमान आणि मेरू पर्वताच्या कड्यांप्रमाणे शोभायमान होते. सुवर्ण निर्मित पुष्पमालांच्या मध्ये मध्ये जडविलेल्या बहुमूल्य मण्यांनी तो महाल सजलेला होता. दारांमध्ये जडलेल्या मोती माणकांनी व्याप्त होऊन झगमगत होता. चंदन व अगरूंचा सुगंध त्याची शोभा वाढवित होता. तो महाल मलयाचलातील दुर्धर नामक चंदनगिरीच्या शिखराप्रमाणे सगळीकडे सुमधुर सुगंध पसरवित होता. कलकलाट करीत सारस व मोर पक्षी याची शोभा वाढवित होते. सोन्याने वगैरे बनलेल्या त्या प्राण्यांच्या मूर्तींनी तो व्याप्त होता. शिल्पकारांनी त्याच्या दरवाजावर सुंदर नक्षी केलेली होती आणि तो आपल्या उत्कृष्ट शोभेने सर्वांची मने व नेत्र आकर्षून घेत होता. चंद्र व सूर्याप्रमाणे तेजस्वी, कुबेर भवनाप्रमाणे अक्षय संपत्तीने परिपूर्ण आणि इंद्रधामाप्रमाणे भव्य आणि मनोरम अशा त्या श्रीराम भवनात नाना प्रकारचे पक्षीही होते. सुमंत्राने पाहिले, श्रीरामांचा महल मेरू पर्वताच्या शिखराप्रमाणे शोभत होता. हात जोडून श्रीरामांची वंदना करण्यासाठी उपस्थित असंख्य माणसांनी तो भरलेला होता. तरतऱ्हेच्या भेटवस्तू घेऊन नगरवासी तेथे पोहोचलेले होते. श्रीरामांच्या अभिषेकाची बातमी ऐकून ते फारच प्रसन्न झालेले होते. तो उत्सव पाहण्यासाठी उत्सुक होते. त्या सर्वांच्या उपस्थितीने महालाची शोभा वाढलीच होती. ते विशाल राजभवन महान मेघखंडाप्रमाणे उंच आणि सुंदर होते. त्याच्या दारावर नाना प्रकारची रत्ने जडलेली होती आणि कुब्जक वृक्षांनी ते भरलेले होते. सारथी सुमंत्र राजभवनाकडे जाणाऱ्या सारथीयुक्त आणि चांगले घोडे जोडलेल्या रथाद्वारे मनुष्यांची गर्दी असलेल्या राजमार्गाची शोभा वाढवीत आणि समस्त नगरवासियांच्या मनास आनंद देत श्रीरामांच्या महालाजवळ जाऊन पोहोचला. श्रीरामांचा तो महान समृद्धशाली विशाल महाल शचीपती इंद्राच्या महालाप्रमाणे शोभून दिसत होता. इकडे तिकडे असलेल्या हरणांनी व मोरांनी त्याची शोभा अधिकच वाढली होती.
तेथे पोहोचून सारथी सुमंत्राच्या शरीरावर आनंदाने रोमांच उभे राहिले. कैलास आणि स्वर्गाप्रमाणे दिव्य सुंदर सजलेल्या कक्षात उल्लंघून श्रीरामांच्या आज्ञेत चालणाऱ्या माणसांच्या मध्ये सोडलेल्या रथासहित सुमंत्र अंतःपुराच्या दारावर उपस्थित झाला. तेथे त्याने श्रीरामांच्या अभिषेकासंबंधी काम करणाऱ्या लोकांविषयी चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्या राजकुमार श्रीरामांविषयी सदिच्छा सूचित करत होत्या. त्याप्रमाणे त्याने इतर सर्व लोकांच्याही हर्षोत्फुल्ल गप्पांचे श्रवण केले. श्रीरामांचा तो महाल इंद्रसदनातील शोभासुद्धा तिरस्कृत करीत होता. हरणे व पक्ष्यांमुळे त्याची शोभा अधिकच वाढली होती. त्या महालाच्या दारावर जाऊन सुमंत्राने बघितले. श्रीरामांना वंदन करण्यासाठी हात जोडून उभे असलेले नगरजन हातात असंख्य भेटवस्तू घेऊन उभे राहून गर्दी करीत होते. त्यानंतर त्याने श्रीरामांच्या स्वारीत येणारा सुंदर शत्रुंजय नावाचा विशालकाय हत्ती बघितला. तो महान मेघयुक्त पर्वताप्रमाणेच दिसत होता. त्याच्या गंडस्थलातून मद वाहत होता. तो अंकुशाने काबूत येणारा नव्हताच. त्याचा वेग शत्रूंना असह्य असा होता. त्याचे जसे नाव तसेच गुणही होते. त्याने तेथे राजाचे परमप्रिय मुख्यमंत्रीही उपस्थित बघितले. ते सुंदर वस्त्राभूषणांनी सुशोभित आणि हत्तींसह व घोड्यांसह तेथे आले होते. सुमंत्राने त्या सर्वांना एकीकडे सारून स्वतः श्रीरामांच्या अंतःपुरात प्रवेश केला. जसा मगर रत्नांनी भरलेल्या समुद्रात बेधडकपणे प्रवेश करतो तसा. त्याचप्रमाणे सारथी सुमंत्राने पर्वत शिखरावर आरूढ झालेल्या अविचल मेघाप्रमाणे शोभायमान महान विमानाप्रमाणे सुंदर गृहयुक्त आणि प्रचूर रत्नभांडारांनी भरपूर अशा त्या महालात बेधडकपणे प्रवेश केला. इथे अयोध्याकांडातला 15वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 16वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.